तर अमरावतीमध्ये 180 तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। संबंधित प्रकरणामध्ये आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। हुजेर खान इक्बाल असं 20 वर्षीय आरोपीचं नाव आहे। आतापर्यंत पोलिसांना 18 व्हिडिओ आणि जवळपास 39 फोटो मिळालेले आहेत। तक्रारीमध्ये वाढ झाल्यास आरोपीच्या नावात वाढ होण्याची शक्यता आहे। नंबर 1 कडून निष्पन्न झालेला आहे रिगार्डिंग द डिटेल्स ऑफ अक्यूज्ड नंबर 2। अक्यूज्ड नंबर 2 हुजेर खान इक्बाल खान हे 20 वर्षाचा मुलगा आहे। हुजेर खान इक्बाल खान 20 वर्षाचा मुलगा आहे आणि ते राहणार अचलपूरचा आहे आणि ते मित्र आहे अक्यूज्ड नंबर 1 चा। ते आता अक्यूज्ड नंबर 1 नी अक्यूज्ड नंबर 2 ला आयडेंटिफाय केलेली आहे। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट घेतली। नारी शक्ती वंदन अधिनियमाला त्यांनी मिस्ड कॉल देऊन पाठिंबा दिल्याची माहिती चित्रा वाघ यांनी दिली। कुठलेही राजकीय मतभेद विसरून जेव्हा नारी शक्ती एकवटते तेव्हा इतिहास घडू शकतो, असा इतिहास घडवण्यासाठी शर्मिला ठाकरेंची भेट घेतल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी होतीये। राज्यभर भीम जयंतीचा उत्साह पाहायला मिळतो। जळगावमध्ये जामनेरमध्ये देखील भीम जयंतीच्या मिरवणुकीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी लेझिम खेळत नृत्य केले। तर संभाजीनगरमध्ये जयंतीच्या मिरवणुकीमध्ये अंबादास दानवेंनी ढोल वाजवत जल्लोष केला। क्रांती चौकामध्ये आयोजित भव्य मिरवणुकीमध्ये सहभागी होत अंबादास दानवेंनी ढोल वाजवण्याचा आनंद घेतलेला आहे। तर ही दोन दृश्य आपण पाहतो। एकीकडे जामनेरमध्ये गिरीश महाजन यांनी लेझिम खेळण्याचा आनंद घेतलाय, नृत्य केलेले आहे त्यांनी लेझिम खेळत। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्येच अंबादास दानवेंनी ढोल वाजवण्याचा आनंद भीम जयंतीला, बाबासाहेब आंबेडकरांच्या या संपूर्ण जयंतीला जो आहे तो नेते देखील जल्लोष करताना पाहायला मिळतात। डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंती दिनी पुण्यातील चांडोळी परिसरामध्ये भीमसैनिक आक्रमक झालेत। मागासवर्गीय दफनभूमीवरील अतिक्रमण भीमसैनिकांनी पाडलेलं आहे। कारवाई दरम्यान भीमसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळाले। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। तर पुण्यामध्ये चोरट्यानं 33 आंब्याच्या पेट्या पळवलेल्या आहेत। पुण्याच्या कोंडवा बुद्रुक परिसरातील येवलेवाडी येथे हा संपूर्ण प्रकार समोर आलेला आहे। आंब्याच्या दुकानातून या 33 पेट्या आंबे चोरण्यात आलेत। दुकानाच्या मागच्या बाजूला चोरट्यांनी मांडव फाडून चोरी केलेली आहे। या प्रकरणी येवलेवाडी पोलीस स्टेशनमध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आला। तर जालन्यातील 16 ऊस उत्तोड कामगारांची कर्नाटकच्या बिजापूरमधून सुटका करण्यात आलेली आहे। घनसांगवी पोलिसांनी बिजापूर पोलिसांच्या मदतीने मजुरांची सुटका केलेली आहे। ऊस तोडीसाठी गेलेल्या 16 मजुरांसह 4 मुलांना कंत्राटदारानं डांबून ठेवलेलं होतं।